नवीन आम्ही काही मागत नाही आहोत. ओबीसी नवीन काही मागत नाही आहे. तो एवढंच म्हणतो आहे की अंमलबजावणी करताना समाजातले काही व्यक्ती, काही घटक ते मान्य करत नाही, त्याला डावलतात, त्याला नाकारतात आणि त्यांच्या नाकारत्याला कायद्याने कुठेही बंधन घातलेलं नाही किंवा तो गुन्हेगार आहे असं कुठेच संबोधलेलं नाही. त्यामुळे आम्हाला जे प्रोटेक्शन दिलं जाते त्या प्रोटेक्शनच्या आड सुप्रीम कोर्ट का येतं आहे हा विचारण्याचा असताना आपण तिथे ठरवलेलं आहे. आणि जे कोणी ओबीसींच्या बाजूने सुप्रीम कोर्टामध्ये लढत आहेत त्या सगळ्यांना आपण सरळ हाताने मदत केली पाहिजे असा पहिला निर्णय त्या ठिकाणी झाला. दुसरा निर्णय जो झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या ज्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, मग पुण्याची युनिव्हर्सिटी आहे, कोकणातली आहे, कोल्हापूरमधली आहे, सोलापूरमधली आहे, नांदेडमधली आहे, मराठवाड्यामधली आहे, जळगाव आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, गडचिरोली आहे आणि नाशिकमधली मेडिकलची आणि कोकणामधली इंजिनिअरिंगची जी विद्यापीठे आहेत, या विद्यापीठांमध्ये ओबीसींच्या संघटनेचा निर्णय आहे की ओबीसीच्या संघटनेच्या वतीनेच या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये